173 गावांची वॉटर ग्रीड योजना पुन्हा मार्गावर. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे विशेष प्रयत्न यशस्वी. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विशेष प्रयत्न करून 4 वर्षापूर्वी मोठ्या आशेने सुरू केलेली 173 गावांची वॉटर ग्रीड योजना पुन्हा मार्गावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही योजना गंभीर अडचणीत सापडली होती. परतूर, मंठा आणि जालना ग्रामीण भागातील नागरिकांना ऐन मे महिन्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. विजेचे तब्बल 6 महिन्याचे बिल थकीत असणे, जलसंपदा विभागाचे धरणातील पाण्याचे देयक बाकी राहणे, मेंटेनन्स व लिकेज दुरुस्तीची कामे रखडणे तसेच जुनं कॉन्ट्रॅक्टर काम अर्धवट सोडून गेल्याने संपूर्ण योजना ठप्प होण्याच्या मार्गावर होती. अशा कठीण परिस्थितीत बबनराव लोणीकर यांनी स्वतः पुढाकार घेत परिस्थिती हाताळली. संभाजीनगर येथे मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन संबंधित विभाग, कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कॉन्ट्रॅक्टर यांना स्पष्ट सूचना दिल्या. फक्त बैठका घेऊन न थांबवता गावोगावी सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक प्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधत त्यांनी योजनेचा पाठपुरावा केला. बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे तब्बल 1 कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले असून बंद पडण्याच्या उंबरठ्यावर असलेली योजना आता पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर कंपनीने युद्धपातळीवर काम सुरू केले असून येत्या आठवड्यात 173 गावांना पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.